आज आपण हिरव्या मिरचीचा खरडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। हा खरडा अगदी कमी साहित्यात झटपट बनवून तयार होतो। तो बनवण्याकरता काय काय साहित्य लागतं ते पाहूयात। मी हा हिरव्या मिरचीचा खरडा करण्यासाठी 20 ते 25 कवळ्या हिरव्या मिरच्यांची देठं काढून त्या धुवून पुसून कोरडे करून घेतले आहेत। तसेच 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या आहेत। आता या सर्व मिरच्यांना अशा प्रकारे चाकूच्या सहाय्याने चीर देऊन घेऊ, जेणेकरून त्या गरम तेलात टाकल्यावर फुटून तेल अंगावर उडणार नाही। अशा प्रकारे मी सर्व हिरव्या मिरच्यांना चाकूने मध्यभागी चीर देऊन घेतली आहे। हिरव्या मिरचीचा खरडा करण्यासाठी मी येथे 1 चमचा जिरे निवडून घेतले आहेत। आता या लोखंडी तव्यावरती ते लो गॅस फ्लेमवरती सतत हलवून व्यवस्थित भाजून घेऊ। जिरे व्यवस्थित भाजून झाल्यामुळे त्याचा रंग गडद तपकिरीसर होऊन त्याचा मस्तपैकी वास देखील येत आहे। आता मी गॅस बंद करून टाकत आहे। भाजून झालेले जिरे एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। आता या तव्यावरती पाव कप शेंगदाणे लो गॅस फ्लेमवरती सतत हलवून खमंग असे भाजून घेऊ। आता हे शेंगदाणे व्यवस्थित खरपूस भाजून झाले आहेत, ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता या तव्यावरती 2 चमचे तेल मी टाकून घेतले आहे। आता यामध्ये स्लिट केलेल्या हिरव्या मिरच्या टाकून थोडा वेळ परतून घेऊ। अशा प्रकारे हिरव्या मिरच्या तेलात थोडा वेळ परतून घेतल्यामुळे खरडा बाधत नाही। आता या तेलात परतून घेतलेल्या हिरव्या मिरच्या प्लेटमध्ये काढून घेऊ। आता याच तव्यावरती 1 चमचा तेल टाकून त्यामध्ये सोलून घेतलेला लसूण टाकून घेऊ। तो देखील थोडा वेळ तेलावरती परतून घेऊ। खरडा करताना तेलात लसूण अशा प्रकारे परतून घेतल्याने त्याचा कच्चेपणा जाऊन लसणाची छान चव तेलात उतरते, त्यामुळे खरडा अधिक चविष्ट व खमंग लागतो। आता हा व्यवस्थित परतून झालेला सर्व लसूण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता एका दगडी खलबत्त्यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे टाकून त्याचा ओबडधोबड असा कूट करून घेऊ। अशा प्रकारे या शेंगदाण्यांचा मी ओबडधोबड असा कूट करून घेतला आहे आणि तो एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे। आता याच दगडी खलबत्त्यामध्ये तेलावरती थोडा वेळ परतून घेतलेली हिरवी मिरची व लसूण व भाजून घेतलेले जिरे टाकून घेऊ। आता हे सर्व मिश्रण ओबडधोबड वाटून घेऊ। हा खरडा तुम्ही तव्यावरती तांब्याच्या साहाय्याने देखील खरडून घेऊ शकता, तसेच तो तुम्ही मिक्सरवरती देखील ओबडधोबड वाटून घेऊ शकता। परंतु आज हा खरडा मी दगडी खलबत्त्यामध्ये केला आहे, कारण या दगडी खलबत्त्यामध्ये केलेल्या खरड्याची चवच काही वेगळी लागते। अशा प्रकारे हे सर्व मिश्रण मी ओबडधोबड वाटून घेतले आहे आणि त्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे। आता या तव्यावरती 2 चमचे तेल, वाटून घेतलेले मिश्रण, शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ टाकून एकत्रित करून घेऊ। त्यानंतर हे मिश्रण थोडा वेळ परतून घेऊ। अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण मी लो गॅस फ्लेमवरती थोडा वेळ परतून घेतले आहे। अशा पद्धतीने झणझणीत, चविष्ट व खमंग असा हिरव्या मिरचीचा खरडा बनवून तयार आहे। हा खरडा एका प्लेटमध्ये काढून घेऊ। हा खरडा तुम्ही चपाती, भाकरी तसेच वरण भातासोबत देखील खाऊ शकता। लय भारी लागतो। तसेच तो फ्रीजमध्ये ठेवल्यास जास्त दिवस टिकतो। एकदा नक्की बनवून पहा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।